पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. वैष्णवी हगवणे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं समोर आलंय. त्यामुळे वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या होती की हत्या झाली असा संशय सध्या व्यक्त केला जातोय. अशातच वैष्णवी हगवणे यांच्या माहेरच्यांनी हगवणे कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल करत वैष्णवीच्या छळाबाबत धक्कादायक खुलासे केलेत. वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणे यांचा 2023 मध्ये प्रेमविवाह झाला होता. हा विवाह सोहळा इतका भव्य होता की त्याची चर्चा सर्वदूर झाली होती. विवाहात 51 तोळे सोने, 4 चाकी गाडी आणि चांदीची भांडी अशी मागणी हगवणे यांनी केली होती. सुसगाव येथे थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला होता. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच वैष्णवी यांच्या छळाला सुरुवात झाली होती. याच छळाला कंटाळून वैष्णवी यांनी शुक्रवारी मुळशी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पण वैष्णवी यांच्या वडिलांनी हगवणे कुटुंबियांच्या विरोधात मानसिक आणि शारीरिक छळाची तक्रार दाखल करत धक्कादायक खुलासे केलेत. सध्या या प्रकरणात वैष्णवी यांचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी घरात बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. काही वेळानंतर पती शशांक यांनी दरवाजा वाजवला, मात्र दरवाजा न उघडल्याने त्यांनी तो दरवाजा तोडला. त्यानंतर ही घटना समोर आली. वैष्णवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात वैष्णवी यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. हे प्रकरण आत्महत्येचं असलं तरी पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील काही तथ्यांनी या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवी यांचा मृत्यू गळ्याला फास बसल्याने झाल्याचं स्पष्ट झालंय. तसंच त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्यात. याच मारहाणीच्या खुणा संशयाचं कारण ठरल्यात. वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार हगवणे कुटुंबीय वैष्णवी यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. पती शशांक आणि वैष्णवी यांच्यातील संबंधही ताणले गेले होते. त्यामुळे वैष्णवी यांना याआधी बऱ्याचदा मारहाण देखील झाली होती. ऑगस्ट 2023 मध्ये वैष्णवी या गर्भवती राहिल्यानंतर पती शशांक याने बाळाबाबत संशय देखील घेतला होता. या कारणावरून वैष्णवी यांना मारहाण करत घराबाहेर काढलं होतं. त्यावेळी वैष्णवी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण वेळीच बाब लक्षात येताच त्यांना उपचारासाठी औंध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वारंवार होणारे वाद, शारीरिक आणि मानसिक छळ तसंच अपमानास्पद वागणूक यामुळे वैष्णवी खचल्या होत्या. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी टोकाचा निर्णय घेत आपलं आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे. पण शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याने वैष्णवी यांच्या माहेरच्यांनी याचा तपास हत्येच्या दिशेने करावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे वैष्णवी हगवणे यांची हत्या की आत्महत्या असा संशय व्यक्त केला जाऊ लागलाय. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.